एसटी महामंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसटी महामंडळामध्ये 17,742 जागांसाठी भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी अपडेट आलाय, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि एसटी महामंडळामध्ये 17,742 जागांसाठी भरती निघत आहे। या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे, 12वी पास लागणार आहे, ग्रॅज्युएशन वाला लागणार आहे, ITI वगैरे लागणार आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता यामध्ये लागणार आहे। आणि यामध्ये जे विविध प्रकारचे पद असणार आहे, कंडक्टर झालं, त्याचबरोबर चालक झालं, त्याचबरोबर लिपिक झालं, त्याचबरोबर सफाई कर्मचारी, असं विविध काही प्रकारचे पद यामध्ये असणार आहे। काही काही अशी सुद्धा यामध्ये पद असू शकते की त्यामध्ये परीक्षा सुद्धा या ठिकाणी नसणार आहे, लक्षात ठेवा। तर एसटी महामंडळामध्ये 17,742 जागांसाठी भरती निघत आहे। शिक्षण 10वी 12वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। आणि एसटी महामंडळ भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय, त्याचबरोबर एसटी महामंडळ भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, एसटी महामंडळमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे एसटी महामंडळची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण की लेटेस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलाय, जे काही महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार। नेमकी भरती कधीपर्यंत पडणार आहे याबद्दल पण आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळची भरती निघत आहे। यामध्ये जे वयोमर्यादा लागणार आहे, याच्या अगोदर 20 ते 38 लागे, पण आता जे 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर एसटी महामंडळामध्ये याच्या अगदी जो पगार भेटे, तर तो जे 4,700 ते 15,000च्या आसपास भेटे। पण आता यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 30,000 रुपये महिना एसटी महामंडळामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि दरवर्षी एसटी महामंडळामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पगार वाढतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसटी महामंडळमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कंडक्टर झालं, चालक झालं, त्याचबरोबर लिपिक झालं, सफाई कर्मचारी झालं, अशा काही विविध काही प्रकारचे पदे या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। तर एसटी महामंडळामध्ये जे या ठिकाणी नुकताच या ठिकाणी जे काही महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी घोषणा केली, तर त्यांनी काय घोषणा केली ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळात 17,742 पदांची मेगा भरती होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात जे अध्यक्ष आहे, तर एसटी मंडळाचे जे काही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो विधान परिषदेत ही मोठी घोषणा या ठिकाणी करून टाकली, एक लक्षात ठेवा। तर विधान परिषदेमध्ये यांनी मोठी या ठिकाणी घोषणा केली आहे। तर त्यांनी काय म्हटलं आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वित्त विभागाची बघा या ठिकाणी जे काही महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तर यांनी काय म्हटलं आहे की वित्त विभागाची परवानगी या भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वित्त अर्थ विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। तिजोरीतून मंजुरी मिळताच ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईल, एक लक्षात ठेवा। तर बघा एक वेळा आणखीन सांगून देतो, वित्त विभागाची परवानगी या भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वित्त अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे। तिजोरीतून मंजुरी मिळताच ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईल। आणि त्याचबरोबर बघा जे काही कंत्राटी कर्मचारी, तर त्यांना प्राधान्य दिलं आहे। सध्या एसटी महामंडळ कंत्राटी तत्वावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना या भरतीत पहिले प्राधान्य दिले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसटी महामंडळामध्ये आम्ही 17,742 जागांसाठी भरती काढणार आहे, असे जे स्टेटमेंट महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याच्या अगोदर भरपूर वेळा दिलेला, एक लक्षात ठेवा। तर एसटी महामंडळामध्ये 17,742 जागांसाठी भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो, त्यानंतर कधीपर्यंत भरती पडणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। जे काही कंडक्टरचं पद आहे आणि त्याचबरोबर चालकचं पद आहे, तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे, उंची 160 सेंटीमीटरपर्यंत आपली उंची असली पाहिजे। आणि यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे।
पगार 20-30 हजार रुपये महिना आपल्याला भेटणार आहे कंडक्टर चालकमध्ये। आणि कंडक्टर चालकमध्ये शिक्षण 10वी पास लागते, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये शिक्षण 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता जे काही कंडक्टरचं पद आहे आणि त्याचबरोबर चालकचं पद आहे यासाठी एवढं शैक्षणिक पात्रता आहे बघा एवढं। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी म्हणून आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, तर यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर यामध्ये आपलं 100 मार्काचा पेपर असणार आहे। जे काही चालकचं पद आहे आणि कंडक्टरचं पद आहे 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये 40 प्रश्न जे आहे विद्यार्थी म्हणून सिलेबसचे विचारले जाणार, म्हणजे जनरल नॉलेजचे, गणिताचे, बुद्धिमत्ता चाचणीचे, मराठी व्याकरणचे, ठीक आहे। तर हे काही मिळून 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर 60 प्रश्न वाहन चालवण्याच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे 100 मार्काचा आपला यामध्ये जे काही ST महामंडळातलं जे काही कंडक्टरचं पद आहे, चालकचं पद आहे, यामध्ये 100 मार्काचा आपला पेपर होणार आहे। 100 पैकी जे पासिंग आहे हे फक्त 35 मार्कावर आहे। तुमचे जर 35 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहणार आहे, एक लक्षात ठेवा। जर त्यांना पोरं भेटले ना, मग ते मागासवर्गीय कॅटेगरीचे सुद्धा 30 मार्कवाले विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी उचलणार आहे। अशा प्रकारे आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी म्हणून यामध्ये लिपिकचं पद असणार आहे। लिपिक पदामध्ये तुमचं शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ग्रॅज्युएशन लागणार आहे लिपिक पदामध्ये। आणि लिपिक पदामध्ये बॅच बिल्ला वगैरे काही लागत नाही, एक लक्षात ठेवा। लिपिक पदामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, BA BCom BSc कायच्या दोन्ही तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला या ठिकाणी लिपिक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे। लिपिकमध्ये वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे, पगार 30-40 हजार रुपये महिना आपल्याला भेटणार आहे लिपिक पदामध्ये। आणि लिपिक पदामध्ये जे विद्यार्थी म्हणून शैक्षणिक पात्रता काय, मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे, ग्रॅज्युएशन लागणार आहे। त्याचबरोबर 30 शब्द प्रति मिनिट हे मराठी टायपिंग आली पाहिजे आणि 40 शब्द प्रति मिनिट हे इंग्रजी टायपिंग आली पाहिजे। एवढं काही शैक्षणिक पात्रता यामध्ये तरच भरता येणार आहे। आणि लिपिक पदामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, लिपिकमध्ये आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी असणार आहे। तर याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि आणखीन यामध्ये एक पद असू शकते ते म्हणजे सफाई कर्मचारी, तर त्यासाठी 7वी 10वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि जे काही सफाई कर्मचारीचं जे पद आहे तर यामध्ये पेपर सुद्धा नसू शकते, एक लक्षात ठेवा। पेपर नसण्याची पुरेपूर संभावना आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक त्यांनी सांगितलं की ST महामंडळामध्ये विविध काही पदांसाठी आम्ही भरती काढत आहे। तर ST महामंडळाच्या अंतर्गत विविध काही प्रकारचे पद आहेत, एक लक्षात ठेवा। तर त्यामध्ये सफाई कर्मचारीचे पण जागा या ठिकाणी मेन आहे, एक लक्षात ठेवा। तुम्ही कोणत्याही डेपोमध्ये गेले तिथे तुम्हाला सफाई कर्मचारी दिसणार आहे। तर यामध्ये परीक्षा नसणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये पद असणार आहे। तर आता ST महामंडळाची भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर बघा 17,742 जागांसाठी भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। जवळपास आपल्याला ही सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या आसपास आपल्याला ST महामंडळामध्ये मोठी भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे 17,742 जागांसाठी। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा, ठीक आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी निघत आहे ST महामंडळामध्ये, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक यांनी घोषणा दिली आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तसं थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।